तर दिवाळी स्पेशल पुढची रेसिपी आहे अगदी खमंग खुसखुशीत असे शंकरपाळे। तर हे शंकरपाळे आपल्या घरातील अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील, इतके मऊसूत येतात आणि अगदी खुसखुशीत येतात। तर मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणात तुम्ही सर्व वस्तू घ्या आणि बऱ्याचशा टिप्स मी या व्हिडिओत सांगणार आहे, जेणेकरून तुमचे शंकरपाळे तुम्ही जरी पहिल्यांदा जरी बनवत असतील तरी अजिबात बिघडणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1.25 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप घेतलंय। केव्हाही शंकरपाळ्यांना तूप घेताना ते वितळूनच घ्या आणि हे सर्व साहित्य मोजायला मी अशा प्रकारे सारख्याच एकाच वाटीचा उपयोग केलेला आहे। सर्व प्रमाण तुम्ही एकाच वाटीने मोजून घ्या। 1.25 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप। तर इथे मी आता पातेलं गॅसवर तापायला ठेवलंय आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलंय। त्या पाण्यातच साखरही टाकून घेतली आहे आणि तूप टाकलंय। तर हे तूप थोडंसं गरम करून आणि मग वाटीने मोजा, कारण घट्ट तूप हे जास्त असतं, म्हणून केव्हाही पातळ तुपाचा उपयोग करा। आणि हे आता मीडियम गॅसवर फक्त आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे, जास्त उकळवायचं नाही किंवा पाक वगैरे काही करायचा नाही, अगदी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। तर इथे मिश्रण अगदी छान असं कोमट झालंय। तर मी आता इथे एक परात घेतली आहे मोठी आणि त्या परातीत आता हे तयार मिश्रण ओतून घेते। आता हे मिश्रण ओतून झाल्यावर महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे यात जी साखर राहिलेली असते ती साखर आपल्याला चमच्याने पूर्ण विरघळून घ्यायची आहे। आणि आपण जेव्हा हे मिश्रणातली साखर विरघळवतो तेव्हा ते पाणी आणि तूप जे असतं तेही गार होतं आपोआप। तर इथे तुम्ही बघू शकतात पूर्ण साखर मी विरघळून घेतली आहे। अशा प्रकारे जर आपण साखर विरघळून घेतली तर शंकरपाळे तळताना अजिबात फुटत नाही। आणि जर थोडीफार साखर राहिली, साखरेचे दाणे राहिले तर शंकरपाळे तळताना हे फुटतात। महत्त्वाची टीप आहे। त्यानंतर आता मी त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकून घेतलाय। चमचा मी आपण पोहे खाण्यासाठी वापरतो तोच घेतलाय। आणि आता या सर्व साहित्यात जेवढा मैदा मावेल तेवढा मैदा आपल्याला थोडा थोडा टाकून छान पीठ भिजवून घ्यायचंय। तर इथे आता मी थोडा थोडा मैदा टाकून छान पीठ भिजवून घेते। आणि हे पीठ भिजवताना आपल्याला खूप असं काही मळायचं नाहीये, तर तो मैदा आपल्याला फक्त असा एकत्र करत जायचा आहे। खूप मळत गेलं की त्याला थोडासा चिकटपणा येतो आणि मग शंकरपाळ्यांना लेयर ह्या कमी पडतात। तर इथे तुम्ही बघू शकतात लागेल तसा मैदा मी आता टाकते आणि छान पीठ असं भिजवून घेते। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे फक्त जमा करायचं आहे आपल्याला, मळायचं नाही। खूप आपण चपातीला पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही। तर इथे आता पीठ अगदी छान असं भिजून झालंय। तर अगदी घट्टसर असं हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला, खूप पातळही नाही आणि खूपही घट्ट नाही जास्त। तर अशा प्रकारे आता त्याच्यातलेच समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्यालाही अंदाज येईल की शंकरपाळ्यांना आपल्याला किती वेळ लागू शकतो ते। तर इथे आता तयार मिश्रणाचे मी गोळे करून घेते, एकसारखे गोळे करून घ्यायचे आणि ते खूप मळून नाही करायचे, फक्त आपल्याला अगदी गोल आकार द्यायचा आहे त्याला। तर तयार पिठाचे 3 गोळे तयार झालेत। तर इथे मी आता पोळपाट घेतलंय आणि त्याच्यातलाच एक पिठाचा गोळा घेतलाय। बाकीचं जे पीठ उरलेलं आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही जास्त। आणि आता पोळपाटवर लाटण्याने अगदी छान असं हे पीठ लाटून घ्यायचंय। तुम्ही बघू शकतात साईडला तडे पडतात, काही हरकत नाही, आपल्याला साईडच्या कडा काढूनच टाकायच्या आहेत। उलट तडे गेले तर आपलं मिश्रण अगदी छान असं भिजलं गेलंय असं समजा। तर थोडंसं नॉर्मल जाडसर आपल्याला हे आता लाटून घ्यायचंय, खूप पातळही नाही करायचं आणि खूप जाडसरही नाही ठेवायचं जास्त। तर साईडच्या कडा अशा पद्धतीने आता सुरीने मी काढून घेते। आपण हे पीठ अगदी घट्टसर भिजवलं की ते शंकरपाळे आपण जेव्हा ताटात ठेवतो तेव्हा ते एकमेकांना चिटकत नाही, हा महत्त्वाचा फायदा आहे। जर पातळ पीठ झालं तर शंकरपाळ्यांचा आकारही बिघडतो आणि ते एकमेकांना चिटकतातही। तर इथे आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण शंकरपाळे कापून घ्यायचे आहेत। इथे मी चौकोनी आकारात कापते, तुम्ही हवं तर लांबट आकारातही कापू शकतात, अगदी एकसारखे दिसताय। आणि आपण जर घरात एकटेच असलो आणि हे शंकरपाळे बनवत असलो तर
सर्व शंकरपाळे एकत्र बनवून घेतले आणि एका ताटात ठेवले तरी ते अजिबात चिटकणार नाही, कारण अगदी घट्टसर असं हे पीठ आपण भिजवून घेतलेलं होतं. तर सर्व पिठाच्या गोळ्यांचे मी आता शंकरपाळे बनवून एका ताटात काढून घेते. तर बघू शकता तुम्ही शंकरपाळे मी सर्व ताटात काढून घेतलेत. एका साईडला आता तेल तापायला ठेवलंय. तेल अगदी छान असं तापून घ्यायचं. सुरुवातीला तेल तापलंय, मी थोडं पीठ टाकून पाहिलंय. आणि त्यानंतर तुम्हाला जर हाताने शंकरपाळे टाकायला भीती वाटत असेल, तेल वगैरे उडेल असं वाटत असेल, तर अशा पद्धतीने झाऱ्यावर थोडे थोडे शंकरपाळे टाकून तुम्ही तेलात ते सोडू शकतात. आणि आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसच्या फ्लेमवरच हे शंकरपाळे आपल्याला अगदी छान असे तळून घ्यायचे आहेत. आणि शंकरपाळे तळताना त्यांना खूप जास्त काही हलवायची गरज नसते. तर इथे तुम्ही बघू शकतात शंकरपाळे अगदी छान असे तळून झालेले आहेत. आणि महत्त्वाची टीप म्हणजे शंकरपाळे तळताना आपल्याला ते खूप काही काळे नाही करायचे, खूप रंग चेंज नाही करायचा, कारण आपण तापलेल्या तेलातून जरी ते शंकरपाळे काढले तरी त्यांची जी तळण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी चालू राहते. म्हणून अगदी थोडासा रंग चेंज झाला की आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत. खूप रंग चेंज होईपर्यंत तळायचे नाही. अगदी महत्त्वपूर्ण टीप आहे, कारण आपण तेलातून काढल्यानंतरही शंकरपाळ्यांचा रंग भरपूर चेंज होतो. तर इथे तुम्ही कढईतलं तेल बघू शकतात. अगदी क्लीन असं तेल आहे. अगदी एकही शंकरपाळे त्याच्यात विरघळलेले नाही. तर मी सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही सर्व साहित्य घ्या. बघा शंकरपाळे अगदी परफेक्ट होतात आणि वयस्कर व्यक्तीही खाऊ शकतात, इतके हे मऊसूत येतात. तर राहिलेले शंकरपाळेही मी आता तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असे शंकरपाळे तळून झालेत. भुगा वगैरे काहीही झालेला नाही, अगदी जसेच्या तसे शंकरपाळे आहेत. मी तुम्हाला एक शंकरपाळा तोडूनही दाखवते. बघा अगदी सहज चुरा झालेला आहे, इतके हे मऊ आलेले आहेत. तर तुम्हीही अशा परफेक्ट प्रमाणात आणि मी सांगितलेल्या सर्व टिप वापरून या दिवाळीला अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे नक्की ट्राय करा. बघा तुम्ही पहिल्यांदा जरी शंकरपाळे बनवत असाल तरी हे शंकरपाळे अजिबात फसणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते.